शेतमजूर याच्यामध्ये इन्क्लूड होणार आहेत? आजच्या तारखेला ई श्रम पोर्टलवर 98 लाख नोंदणी आहे. भविष्यामध्ये शेवटी ई श्रम पोर्टलमध्ये सेल्फ डिक्लेरेशन आहे. आम्ही प्रयत्न करणार आहोत की दुबार लाभ देता कामा नये. जे बांधकाम मजूर आहे त्यांना जिथून लाभ मिळून राहिला किंवा गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगारमध्ये ज्यांना लाभ मिळून राहिला किंवा ज्यांच्याकडे शेती आहे त्यांना तर ऑलरेडी लाभ आहेच, परंतु जो शेतकरी ज्याला प्रमाणित करेल की आमच्या शेतामधला मजूर आहे त्याला मात्र निश्चितपणे लाभ आहे. आणि याच्यामध्ये सेल्फ डिक्लेरेशन आहे सध्या. त्यामुळे ई श्रम पोर्टलवर जास्तीत जास्त शेतमजुरांनी नोंदणी करावी अशी मी त्या शेतकऱ्यांना विनंती करतो. यामध्ये जर अधिकाऱ्यांनी काही काटकसर केली किंवा काही कसूर केलं तर त्यांच्यावर पण कारवाई करणार सरकार? नाही, शेवटी काही निगेटिव्ह मुद्दे उपस्थित केले होते, परंतु ते सर्व मुद्दे मी खोडून काढले. आणि निगेटिव्हिटी प्रत्येक योजनेमध्ये काही चुकीच्या बाबी होऊ शकतात, परंतु ते होऊ नये याची निश्चितपणे शासन दक्षता घेईल.